असं कुठे ठरलं नव्हतं. ते पत्रकारांनी व्हायरल केलं. बरं. ते रागवले म्हणाले आणि ते म्हणाले की बिलकुल नाही, आता 4 वाजता यायचं नाही आमच्याकडे. मग उद्धवजींना देवेंद्रजींनी फोन केला की 4 वाजता आपली कंबाईन प्रेस कॉन्फरन्स आहे. ते म्हणाले नाही, मी माझी वेगळी घेणार आहे. देवेंद्रजींनी फोन करून दादा म्हणाला, दादा असं ठरलं की आम्ही दोघांनी म्हणून त्यांची प्रेस कॉन्फरन्स बघायची आणि मग आपण आपली दोघांची करायची. मग आम्ही दोघे बसलो प्रेस कॉन्फरन्स. त्यात उद्धवजी म्हणाले की आम्हाला अनेक ऑप्शन आहेत, असं त्यांचं वाक्य. हो. डोळ्यात देखत गेलं सरकार. का गेलं? जायचं ठरलं होतं वरती. तर कोणी करत नाही सरकार विरकार. मी काही नसतं. तर त्याची काहीतरी परमेश्वराची योजना सेकंदाची झालेली. मला अध्यक्ष असल्यामुळे आणि मित्र असल्यामुळे सगळे प्रसंग 1900 डोळ्यासमोर बरोबर गेले. ओके. असं हातातून गेलं सरकार, असं डोळ्यात एकच सरकार गेलं. म्हणजे एका स्टेजला मी पुण्यातच होतो, भाऊबीज होती. मला देवेंद्रचा फोन आला की दादा झालं दुपारी 4 वाजता उद्धवजी हे शिवसेनेचे 2 जण संजय राऊत आणि अनिल देसाई आणि तू आणि भूपेंद्रजींनी जायचं आहे, तर लगेच पोहोच. बरं. म्हणून सुदैवाने मी पुण्यात आलो, घरची दिवाळी करून आलो. मी विमानाने त्याला मला एक चार्टर दिलं होतं. मी उतरेपर्यंत मला देवेंद्रचा फोन आला की 4 वाजता जायचं नाही आहे, तू घरीच पोहोच. मला प्रश्न विचारायचं माहिती नसल्यामुळे काय झालं विचारलं नाही, मी घरी बोललो. तो म्हणाले काय झालं की दुपारी पत्रकारांचं जेवण चालू होतं. पत्रकारांनी विचारलं की बा 50-50 ठरलं होतं का, म्हणजे 2.5 वर्ष. म्हटलं असं कुठे ठरलं नव्हतं. ते पत्रकारांनी व्हायरल केलं. बरं. ते रागवले म्हणाले आणि ते म्हणाले की बिलकुल नाही, आता 4 वाजता यायचं नाही आमच्याकडे. अरे अच्छा. त्यानंतर आत्तापर्यंत जवळ 14 ते 19 दर 3 दिवसांनी मी मातोश्रीवर बसायचं ना. सगळे विषय त्यांना पोचवण्यासाठी माझ्याकडेच काम होतं. सगळ्या पक्षांचं कोऑर्डिनेशन माझ्याकडे होतं. तर त्यानंतर बसणंच नाही झालं. किंवा काउंटिंगच्या दिवशी इथे थोडा मी मागे पडत होतो. तुम्ही सगळ्यांनी बॅनर लाईन लावली की महाराष्ट्राचे BJPचे अध्यक्ष पराभवाचे छायेत. बरं. अशा वेळेला मला देवेंद्रचा फोन आला. हं. ते दादा मुंबईला लागले. मग माझे सहकारी म्हणून दादा तुम्ही हरताय आणि तुम्ही कसे जाताय? म्हटलं हरताय तर काय आता काय बदल होणार आहे का? देवेंद्रजीने म्हटलं मला जायला लागेल. तर मी गेलो आणि आम्ही दोघांनी म्हणून TV बघत असताना देवेंद्रजी म्हणाले की दादा गडबड झाली आहे. आपल्याला जे वाटत होतं की आपल्या 140 आणि त्यांच्या 80 220 म्हणून वारंवार तू मांडत होतं, अब की बार 200 पार, अब की बार 200. तर थोडी गडबड झाली आहे. आता बघूया उद्धवजी काय म्हणतात ते. बरं. तेव्हा संशय आला होता? सांगतो ना पुढे. मग उद्धवजींना देवेंद्रजींनी फोन केला की 4 वाजता आपली कंबाईन प्रेस कॉन्फरन्स आहे. ते म्हणाले नाही, मी माझी वेगळी घेणार आहे. देवेंद्रजींनी फोन करून दादा म्हणाला, दादा गडबड झाली म्हणून. मग असं ठरलं की आम्ही दोघांनी म्हणून त्यांची प्रेस कॉन्फरन्स बघायची आणि मग आपण आपली दोघांची करायची. मग आम्ही दोघे बसलो प्रेस कॉन्फरन्स. त्यात उद्धवजी म्हणाले की आम्हाला अनेक ऑप्शन आहेत, असं त्यांचं वाक्य. हो. तर देवेंद्रजी माझ्याकडे पाहिलं. मी डोळ्यानं असं म्हटलं की ओके. असं ते डोळ्यात देखत गेलं सरकार. का गेलं? जायचं ठरलं होतं वरती. तर कोणी करत नाही सरकार विरकार. ओके. फक्त तुम्ही त्याचा वाहक म्हणून काम करण्याची नम्रता ठेवा. अच्छा. दादा तुम्ही आता बोलताना देवेंद्र आणि तुम्ही आरेतुरीमध्ये बोलता, तर ते कधीपासून आहे तुमच्या समोर? देवेंद्रजी मी अरे तुला आत्ता कधी म्हटलं? ते तुम्हाला म्हणजे तुमच्याशी बोलताना जेव्हा अनौपचारिक असं तेव्हा? ज्या दिवशी देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले हां. त्या दिवसापासून माझ्या मोबाईलवर देवेंद्र मी काढून देवेंद्रजी लिहिलं. अच्छा. अदरवाईज माझ्याकडे 3 राज्य. हं. देवेंद्रजी 11वीला. देवेंद्रजीचे वडील खूप चांगले आमदार होते, फार गप्पिष्ट होते, मस्त व्यक्तिमत्व होतं. हं. तर प्रवासी कार्यकर्ता म्हणून घरी जायचो. बरं. त्यावेळेला देवेंद्रजी घाई नाही, दादा मी चाललो, कॉलेजला जायचं आहे. बरं. पण ज्या दिवशी ते मुख्यमंत्री झाले त्या दिवशी ते देवेंद्रजीच आहेत. त्यानंतर मी एकदाही त्यांना देवेंद्र म्हटलेलं मला आठवत नाही. बरं. ते मला तेव्हापासून दादा म्हणतात. ते विद्यार्थी परिषद कार्यकर्ते होते, ते कॉलेज निवडणूक लढले, जिंकले, असं ते बरंच मारामाऱ्या वगैरे तिथे. आता जो आमदार आहे मोहन मते, तो त्यांचा मित्र. मोहन हा नेहमीच असा कठीण निवडणूक जिंकण्यामध्ये मास्टर माणूस. बरं. पण ते मला नेहमी दादा म्हणतात. अच्छा. मी त्यांना नेहमीच देवेंद्रजी म्हणतो. याचं कारण ते आता एका उंचीवर गेलेले आहेत. ओके. वडिलांनी सुद्धा मुलगा मोठा झाल्यानंतर त्याला रिस्पेक्ट द्यायला शिकलं पाहिजे. कारण तो मुलगा असल्यानंतर सुद्धा त्याच्या मनामध्ये त्याच्या पोझिशनचा एक भाव निर्माण होतो आणि तो तुम्ही जपला पाहिजे. ओके.